लाडकी बहिणींनो, आता तुमच्यासाठी एक मी व्हिडिओ आता हे जे आहे, ही मेन महत्त्वाची अपडेट आहे आणि नोटीस पण आहे. तुम्हाला ते सुद्धा मी दाखवेन आणि ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत, म्हणजे जसे की समजा आता ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, तरी सुद्धा त्यांना हप्ता आलेला नाहीये. तर त्याचं कारण काय? आणि भरपूर लाडक्या बहिणींना जर बघितलं, तर सर्व लाडक्या बहिणींना अजून सरकारकडून पण हप्ता आलेला नाहीये. तर ते हप्ते कधी येणार आणि त्याच्यासाठी तुमचे हप्ते तटायला नाही पाहिजे. म्हणून आपण त्यासाठी काय करायचं आहे, मी तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तुम्ही के-वाय-सी स्टेटस म्हणून कमेंट करा. कारण की मी तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी के-वाय-सी स्टेटस म्हणजे की जसं की समजा आता आपलं जे मेन की तुमचं लाडकी बहिणींचं तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही कसं चेक करू शकता. तुमचं के-वाय-सी सगळं म्हणजे व्यवस्थित आहे का नाही आणि तुम्हाला पैसे येईल का नाही. तर मी तुम्हाला ते सविस्तर तुम्हाला माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आणि तुम्ही स्वतः तुम्ही चेक करून बघू पण शकता. आणि 15-16 तारखेला मीटिंग आहे मुख्यमंत्र्यांची, आदित्यताई तटकरे आणि बाकीचे जे उपायुक्त अधिकारी आहेत किंवा मंत्री त्यांची जी टीम आहे, तर ते सगळ्यांची मीटिंग आहे. ती मीटिंग संपल्यानंतर ना आपल्याला क्लिअर कट म्हणजे सगळ्यांना आता तुमची आतुरता पण तुम्हाला आहे की नवीन ई-के-वाय-सी सुरू कधी होणार. तर त्या बाबतीत पण सुद्धा आपल्याला महत्त्वाची माहिती त्यावेळी भेटणार आहे. तर 15-16 तारखेला मीटिंग आहे. त्या बाबतीत तर आपण खूप प्रयत्न आपला चालूच आहे आणि आपण प्रयत्न करत राहायचं पण आहे. तर तुम्हाला मी आता हे गव्हर्नमेंट कडून जे त्यांनी आता ई-के-वाय-सी ज्यांची होऊन सुद्धा त्यांना पैसे आले नाहीत. मग त्यांचे बाकीचे राहिलेले हप्ते जानेवारीपासनं, फेब्रुवारीपासनं, मार्चपासनं किंवा आता जी थांबलेला हप्ता आता एप्रिल महिन्याचा पण हप्ता आलेला नाही अजून. तर ते जे हप्ते आहेत, ते हप्ते तुम्हाला कधीपर्यंत येईल आणि तुम्हाला ते हप्ता कोणाकोणाला भेटणार आहे, तर ते सविस्तर माहिती आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे जाणून घ्यायचं आणि तुम्हाला मी ते नोटीस पण आणि तुम्हाला ते न्यूज पण जे काय असेल तुम्हाला मी तर ते दाखवणार आहे. तर त्याच्या अगोदर जे कोण नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुम्ही कमेंट करा ई-के-वाय-सी स्टेटस म्हणून, कारण की मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी दाखवतो आणि जे सबस्क्राईब केले नसेल तर तुम्हाला ते व्हिडिओ दिसणार नाही, कारण की मी जे सबस्क्रायबर असेल त्यांच्यासाठीच ते व्हिडिओ पोस्ट करणार आहे. म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि आता ते व्हिडिओ जे आहे ते आता तुम्ही पहिला व्हिडिओ ती नोटीस आणि जे न्यूज काय आहे ते व्हिडिओ आता पहिलं या बघूया. योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते अद्यापही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. आर्थिक वर्ष अखेर आणि ई-के-वाय-सी प्रक्रियेतील तांत्रिक गुंतागुंतीमुळे हा विलंब झाल्याचं प्रशासनानं सांगितले. मात्र आता या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण 3,000 रुपये मे महिन्याच्या मध्यापर्यंत खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान ई-के-वाय-सी अनिवार्य केल्यामुळे तब्बल 54 लाख लाभार्थी कमी होणार अशी माहिती समोर आली. आता लाभार्थ्यांची संख्या 1,08,00,000 आली. मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेची ई-के-वाय-सी प्रक्रिया 30 एप्रिल रोजी पूर्ण झाली असून लाभार्थी संख्या सुमारे 1,80,00,000 पोहोचण्याची शक्यता आहे. ई-के-वाय-सी पूर्ण होईपर्यंत मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते थांबवण्यात आले होते. आता लवकरच पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे हप्ते जमा होणार आहेत. तर आता लाडक्या बहिणींनो, तुम्ही आता पूर्ण हे व्हिडिओ बघितलं पण असेल तर तुम्हाला ह्यामध्ये तुम्ही कळालं पण असेल की हे बघा आता की लाडकी बहिणींसाठी ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे त्यामध्ये 1,80,00,000 लाडकी बहीण आहेत जे पात्र आहेत आणि त्यांना जे हप्ता आहे त्या लाडकी बहिणींना हप्ता आता भेटणार आहे या मध्यांतरमध्ये, मे महिन्याच्या मध्यांतरमध्ये. तर ही तर झाली न्यूज. बाकीची जे न्यूज आहे, दुसरी जी न्यूज आहे की अपात्र बहिणींची जे 54 लाख लाडकी बहीण अपात्र झालेले आहेत, ई-के-वाय-सी 30 एप्रिल पर्यंत त्यांची मुदत होती दुरुस्तीसाठी. ते ई-के-वाय-सी त्यांनी दुरुस्तीसाठी केले तरी सुद्धा त्यांना नाव आलं नाही, यादीमध्ये नाव आलं नाही, दुरुस्ती यादीतच नाव नव्हतं. तर त्यांचं त्यामध्ये काही दोष नाहीये. तरी सुद्धा त्यांनी ई-के-वाय-सी करायला बघितले तर त्यांची ई-के-वाय-सी झाली नाही. तर अशा लाडकी बहिणी जे ते अपात्र आहेत म्हणून त्यांनी सांगत आहेत. तर हे जे आहे फक्त हे त्यांनी नोटीस आहेत. हे अजून गव्हर्नमेंटकडनं, शासनाकडनं अजून काही जी-आर सुद्धा नाहीये. हे फक्त नोटीस आहेत. त्यावरनं ही चर्चा असते. तर ह्यामध्ये हे जे न्यूज आहे, हे जे बातमी आहे, तर ह्यामध्ये आपण हे पण करू शकतोय की जे आता 15-16 तारखेला जी मीटिंग आहे तर त्याच्या अगोदर जे आपलं जे प्रयत्न चालू आहे अर्ज द्यायचं किंवा सगळीकडे हे जे आहे आता एक तर कमेंटमध्ये मी बघितलेलं आहे, एक लाडकी बहिणींनी की कमेंटमध्ये असं पण केलेलं आहे की मोर्चा काढायचा आहे म्हणून. तर त्यामध्ये एक लाडकी बहीण अशी आहेत की त्यांनी सांगतात की मोर्चा घेऊन जायचं कुठे, असं त्यांचा प्रश्न असतो. तर जिथे कोणत्या गावात जी मोर्चा जर कोण काढत असेल तर मोर्चा कुठे घेऊन जायचा असतो, बाल विकास मंडळमध्ये. महिला व बाल विकास मंडळ जे आहे, जर त्याचे जे मुख्यमंत्री जर उपमुख्यमंत्री म्हटले तर आदित्यताई तटकरे. तर हे जे विभाग आहे तिथे मोर्चा घेऊन जायचा असतो. कारण की तिथे घेऊन झालं जर आपलं जे अर्ज आहे, आपलं जे मागणी आहे, आपण तिथे जर मोर्चा घेऊन गेलो, आपली जी मागणी आहे, आपले जे आपण म्हणणं जे आहे, जर तिथे जर सांगितलं तर आपल्याला तिथून आपल्याला प्रतिसाद भेटू शकतो आणि आपल्यासाठी लाडकी बहिणींसाठी जे तुमच्यासाठी जे आहे की नवीन ई-के-वाय-सी सुरू व्हायचं म्हणून
तर लवकरात लवकर पोर्टल सुद्धा आपल्यासाठी नवीन ई-के-वाय साठी संधी सुरू होऊ शकते. आपल्यासाठी हे लास्ट चान्स आहे, कारण की जर समजा हे आता जर आपल्याला जर संधी भेटली नाही किंवा जर ई-के-वाय झाली नाही, तर जेवढे लाडकी बहीण आहेत त्यांचे सगळ्यांचे हप्ते कायमचे बंद होऊ शकतात. तर त्यामुळं जेवढे युट्यूबवर पण जे व्हिडिओ येत आहेत, सगळ्यांनी जे मदत करत आहेत, प्रयत्न करत आहेत, हे फक्त सगळं तुमच्यासाठीच आहे. तुम्ही जेवढं प्रतिसाद भेटेल तेवढं तुम्ही आम्हाला पण सपोर्ट करा. जे नवीन असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जे तुमचं काय प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंटमध्ये लिहा. मी सगळ्यांचं कमेंट बघतोय, वाचतोय. ज्यावर मला मेन टॉपिक असं कळेल किंवा यावर मला व्हिडिओ बनवायचा आहे किंवा यावर तुम्हाला मी माहिती द्यायचं आहे, मी लवकरात लवकर तुमच्यासाठी मी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आणि माझ्याकडून जेवढं होईल तेवढं मी प्रयत्न करेन. अजून काय होईल तर